आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। वाहतूक क्षेत्रामुळे देशातल्या प्रदूषणात 40% भर पडते, त्यामुळे या क्षेत्राने पर्यावरणाच्या बाबतीत सर्वाधिक जबाबदारी निभावली पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं। फरीदाबाद नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉरिडॉरवर एक पेड़ मां के नाम या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज झाली, त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते। राज्यातील भाजपा युती सरकार आणू पाहत असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकुमशाहीचा परमोच्च बिंदू आहे। जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वांनी हा कायदा हाणून पाडला पाहिजे, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। ज्या शहरी नक्षलवादाचा बागलबुवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे, तो शहरी नक्षलवाद असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही, हे त्यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारनं RTI मधून माहिती मागवली असता स्पष्ट केलं आहे, असंही ते म्हणाले। राज्य शासनाने 100 दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक 6 मे ते दिनांक 2 ऑक्टोबर या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे। त्यामध्ये विकसित महाराष्ट्र @2047 करता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आलाय। विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्यांनी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केलं। पर्यटकांसाठी राहण्याची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारातील पर्यटक निवास व्यवसाय तयार करण्यात आले आहे। या पर्यटक निवास व्यवसायाची नोंदणी प्रक्रिया पर्यटन संचालनालयामार्फत राबवण्यात येणार आहे। येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देणं, तरुणांना, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, असं या योजनेचा उद्देश आहे। वर्ष 2025-26 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील नागपूर जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर यांच्याकडे अर्ज सादर केले आहे आणि ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीपूर्ततेअभावी समितीकडे प्रलंबित आहे, अशा अर्जदारांना ऑनलाईनद्वारे, SMS, लेखी पत्राद्वारे आणि दूरध्वनीद्वारे त्रुटीपूर्ततेबाबत कळवून अर्जदारांनी अद्यापपर्यंत पूर्तता केलेली नाही, अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्याकरता 5 जुलै ते 30 ऑगस्ट या 2 महिन्यात प्रत्येक शनिवारी सुट्टीच्या दिवशी त्रुटीपूर्ततेबाबत विशेष मोहीम राबवण्यात येते आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।